नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज जग एका धोकादायक वळणावरती उभा आहे. मध्य पूर्वेत पेटलेलं युद्ध आता फक्त इराण आणि इस्रायल पुरतं राहिलेलं नाही, तर त्यामागे महासत्ता उभ्या टाकलेल्या आहे. अमेरिका आणि इस्रायलचे इराणवरती केलेल्या भीषण हवाई हल्ल्याने संपूर्ण जग तर हादरलंच आहे. या हल्ल्यामध्ये इराणच्या लष्करी तळापासून ते अनेक महत्वाच्या ठिकाणचं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक शहरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. 5 दिवसापासून चाललेल्या या युद्धामुळे मध्य पूर्वेचा नकाशा बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेला या युद्धात जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, सौदी आणि कतार यासारख्या देशाचा उघड पाठिंबा मिळालेला आहे. म्हणजे ही लढाई फक्त 2 देशापुरती आता राहिलेली नाही. एक तर एका बाजूला पाश्चिमात्य शक्ती आणि दुसऱ्या बाजूला इराण असं चित्र सध्या तयार झालं आहे. असं असतानाही इराणने हार मानली नाही. इराणने इस्रायलवरती जोरदार प्रत्युहल्ले सुरूच ठेवलेले आहेत आणि हल्ले चालू आहेत. अमेरिकेचे सैन्य तळ ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या ठिकाणी इराणकडून हल्ले झाले, इराणने हल्ले केले, कोणताही विचार न करता. या संघर्षात दोन्ही बाजूनं मोठं नुकसान होत आहे. पण प्रश्न असा आहे की इराण खरंच एकटं पडलं आहे का? पाकिस्तान, चीन आणि रशिया हे इराणचे मित्र देश मानले जातात. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर यापैकी कोणत्याही देशाने निषेध व्यक्त करता पाठिंबा असा जाहीर केलेला नाही. प्रत्यक्ष युद्धात उतरायचं धाडसही अद्याप यापैकी कोणत्याही देशाने दाखवलं नाही. रशिया या आधीच युक्रेनच्या युद्धात अडकलेला आहे. आर्थिक आणि लष्करी दबाव त्यांच्यावरती प्रचंड आहे. चीनचं लक्ष सध्या तैनातवरती आहे, तैवानवरती आहे. त्यामुळे चीनलाही या युद्धात उडी घ्यायची तेवढी घाई नाही आणि तसं चीन कुठं करेल किंवा सहभाग घेईल अशी भूमिका सध्या तरी वाटत नाही. मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये अचानक एक बातमी मात्र समोर आलेली आहे आणि ती मोठी बातमी म्हणू शकतो. उत्तर कोरियाची कोमशा किम जोंग उन यांनी थेट इराणला पाठिंबा जाहीर केला आहे. किम जोंग उन यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती केलेले जे काही हल्ले आहेत, जे हल्ला आहे हे अन्यायकारक आहे आणि जर इराणला गरज पडली तर उत्तर कोरिया आपल्या मिसाईल शक्तीसह मदतीला इराणला तयार आहे. ही साधी घोषणा नाही, ही कारण उत्तर कोरिया हा जगातील सर्वात आक्रमक आणि अण्व शस्त्रसज्ज देशापैकी एक मानला जातो. जर उत्तर कोरिया प्रत्यक्ष युद्धात उतरला तर हा संघर्ष केवळ प्रादेशिक राहणार नाही, तो जागतिक युद्धाची ठिणगी ठरू शकतो. म्हणून आज संपूर्ण जगाची नजर या युद्धाकडे लागलेली आहे. एकीकडे महासत्ता, दुसरीकडे प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणारा इराण. सध्या जरी असं चित्र असलं तरी दक्षिण कोरियाच्या सहकार्यामुळे किंवा घोषणेमुळे त्यांना बळ मिळाल्याचं बोललं जातं आणि आता त्याला सगळ्यात महत्वाचं उत्तर कोरियाचा संभाव्य पाठिंबा मिळाल्यामुळे या सगळ्या घडामोडी जगाला एक अनिश्चित भविष्यात ढकलत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो. युद्ध कधीच कोणाचं भलं करत नाही. युद्ध जिंकणारा कोणी असला तरी हरणारी मात्र नेहमी मानवता असते. म्हणूनच आज जगाला शस्त्राची नाही तर शांततेची गरज आहे. कारण जर हे युद्ध थांबलं नाही तर त्याची किंमत फक्त मध्य पूर्वेला नाही तर संपूर्ण मानव जातीला चुकवावी लागणार आहे आणि त्याची झळ पूर्ण जगाला बसणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.